महाकारुणिक तथागत समित भगवान बुद्धाने अभ्यास केलेला अर्थात धर्मावर आढळलेला व्यक्ती संघ यांना सेवा संचालना तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा संचालना आणि इतर असलेले श्रद्धावान उपासक यांना तर आजचा जो भाग आहे तर आजचा भाग आहे हा 5वा बुद्ध आणि त्याचे पूर्वकाल बुद्ध आणि वैदिक ऋषी हा जो भाग आहे। आता या भागामध्ये काय सांगितलेलं आहे की जे वैदिक ऋषी आहे वैदिक साहित्य आहे आपण क्रांती प्रतिकारची पाहिलेलंच आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा इथं टाकणार म्हणजे बाबासाहेबांनी घेतलं नाही की बुद्ध हा पूर्वकालीन कसा होता अशा पद्धतीने। तर वेद आहे की नाही वेद हा मंत्राचा म्हणजे ऋचा किंवा स्रोता संग्रह आहे आणि ऋचा उच्चार करताना ऋषी त्यांना म्हणायचे म्हणजे हे वेदाचे उच्चार करणाऱ्याला ऋषी असे म्हणत राहिले। मंत्र म्हणजे काय तर मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान्य प्रजापती ब्रह्मा महेशी यम इत्यादी केवळ देवताची धावा करण्याची प्रार्थना केवळ देवतांना धावा करण्यासाठी जी प्रार्थना केली जात असते त्याला मंत्र अशा पद्धतीने म्हटलं जात असते। आता धावा कशासाठी तर शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी किंवा धनप्राप्ती करण्यासाठी किंवा भक्तांकडून अन्न मांस किंवा वैद्य स्वीकारण्यासाठी केलेली प्रार्थना होय अशा पद्धतीने केली। आता वेदामध्ये फारसे काही तत्वज्ञान नाही परंतु असे काही वैदिक ऋषी होते तर ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या। वेदामध्ये काही असं तत्वज्ञान नाही पण अशा काही कल्पना म्हणजे काही असे प्राचीन ऋषी होते तर त्याला काहीतरी कल्पना त्यांनी मांडलेल्या होत्या। अशा पद्धतीने नाव घेतलेलं आहे कोणतं तर एक अधर्मशरण दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रजापती परमशक्ती म्हणा त्याच्यानंतर ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती त्यानंतर अनिल त्याच्यानंतर दीर्घतमा त्याच्यानंतर 6वं नारायण 7वं गर्भ हिरण्यगर्भ आणि 8वं आहे विश्वकर्मा हे ऋषी होत। अशा पद्धतीने हे ऋषीचे नाव सांगितले गेले नाही। या वैदिक तत्वज्ञानामध्ये पुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होते। आता हे जे वैदिक ऋषी होते या वैदिक ऋषीचे समस्या कोणती होती कोणती समस्या होती की जग उत्पन्न कसे झाले आहे ना वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली ते एक आहे ते अस्तित्वात आहे की ती निर्मिती कशापासून झाली त्याच्या कशाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार अशा पद्धतीची यांची एक कल्पना होत्या। कोणत्या हे जे नाव घेतले त्यांचं तर काय जगाची उत्पत्ती कशी झाली कसं नष्ट होणार कसं उत्पन्न होणार काय आहे हेच याच्या कल्पना होत्या। आता त्याच्या पद्धतीने अधमशरण म्हणजे काय म्हणतो की जग हे तपस्पासून उत्पन्न झालेलं आहे। जग कशापासून झालं नाही तपस्पासून म्हणजे उष्णतेपासून निर्माण झालाय आणि निर्मिती क्षम तत्व होय। आता हे याचा निर्मिती क्षम म्हणजे काय आहे उष्णता काय आहे ते निर्मितीपासून झालेलं आहे म्हणजे उष्णतेपासून हे जग काय निर्माण झाला आणि वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाली आता यापासून अनाथगम असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला। अशा पद्धतीने त्याच्यापासून काय झाले अशा पद्धतीचे निसर्गाचे नियम चालू झाले आणि त्याच्यापासून रात्र म्हणजे तमस पासून काय झाले रात्र निर्माण झाली आणि त्या क्रमाने पाणी निर्माण केलं आणि पाण्यापासून काळाची निर्मिती झाली काळाने चंद्र आणि सूर्य आणि उत्सर्ग आणि पृथ्वी आकाश प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र याची व्यवस्था अशा पद्धतीने झाली। म्हणजे याने काय सांगितलं अधर्मशरण म्हणजे याने काय सांगितलं होतं अशा पद्धतीने पृथ्वी निर्माण झाली जग निर्माण झालं अशा पद्धतीने याने सांगितलं। आता त्याच्यानंतर ब्रह्मस्पती आहे याने काय सांगितलं आहे असत पासून सत्ताची निर्मिती झाली। आता असत कशाला म्हणतात सत कशाला म्हणतात असत म्हणजे ज्याची पूर्वपासून काहीतरी आता नाही आहे पहिलं होतं आता नाही आहे अशा पद्धतीने आहे। सत म्हणजे काय जे अस्तित्वात आहे अशा पद्धतीने काय आहे की असत पासून सत्ताची निर्मिती म्हणजे आता जे काही उत्पन्न झालं आहे ते पूर्वी
जी काही नोंद पूर्वी होतं पण आता नाही आहे, अशा गोष्टीपासून आता काय झालंय की जगाची उत्पत्ती झाली असं त्याने गृहीत धरलं. आणि असंच याचा शब्दाचा अर्थ अनंत म्हणजे अनंत पासून म्हणजे खूप जवळच्या पासून अशा पद्धतीने ते सांगितलं आहे. म्हणून सतापासून सत हे मूलच आहे आणि असत पासून ते उत्पन्न झाले म्हणजे ते सत काय आहे अस्तित्वात आहे. म्हणजे आता जे काय अस्तित्व आहे ते असत पासून निर्माण झाला. जे जे सत अस्तित्वात आले आहेत आणि जे जे सत्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. म्हणजे असत पासून हा काय आहे उगमस्थान आहे. म्हणजे असत पासून सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आता दुसरा व्यक्ती आहे त्या काय आहे प्रजापती परमश्रेष्ठी याने काय म्हटलं नाही, याने सांगितलं नाही असत पासून सत निर्माण झाले काय. त्याने असा प्रश्न निर्माण केला असत पासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे असे म्हणणे आहे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयातील संबंध नाही, तर त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू ते मूळ पाणी हे होय. त्याच्यामध्ये मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत याच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे आता इथं या प्रजापती परमश्रेष्ठीने काय म्हटलं नाही की असत आणि सत आणि असत याच्यातून काही देणे घेणं नाही आहे ना. इथं जे काय उत्पन्न झाले आहे ते पाण्यापासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून ते सत आणि असत याच्यात पाणी काय बसत नाही अशा पद्धतीने त्याने सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा जो व्यक्ती आहे आता त्याचं कसं मत आहे परमश्रेष्ठीचं आहे जडत्व आणि चेतना यात भेद तो त्याने केलेला नाही. जडत्व आणि चेतना याच्यामध्ये त्याने भेद केला नाही. तर त्याच्यामध्ये पाणी हे एक स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट ऋतूमध्ये करून घेते. त्याला काम आणि वैश्विक इच्छा असे म्हणतात. म्हणजे काय केलं आहे की त्याने जडत्व आणि चेतना याच्यामध्ये काय फरक केलेला नाही. जडत्व म्हणजे काय, जडत्व म्हणजे काय नाही जडत्व म्हणजे त्याला वस्तुमान आहे ना. ज्याला आपण जसं हे पुस्तक आहे याला काहीतरी वजन आहे ना त्याला म्हणतात जडत्व अशा पद्धतीने. आणि चेतना म्हणजे काय ते माणसाच्या शरीराची ऊर्जा आहे त्याला ना. अशा पद्धतीने त्याने दोघांमध्ये काय भेद केलेला नाही. त्याच्या मतानुसार काय झालंय की पाणी जे आहे पाणी स्वाभाविक तत्वापासून त्याने रूपांतर घेतलं. म्हणजे पाण्याने काय केलं नाही दुसऱ्या भागामध्ये रूपांतर झालं त्याच्यात नाही ना. जसं ते वस्तूमध्ये रूपांतर झालं त्याच्यानंतर काम आणि वैश्विक याच्यामध्ये झालं. म्हणजे अशा पद्धतीने जगामध्ये जे काही गोष्ट दिसत आहे ते पाण्यातून उत्पन्न झालेले आहे असं त्याचं मत आहे. आता त्याच्यानंतर अनिल नावाचा हा सुद्धा एक ऋषी होता. याचं सुद्धा एक मत होतं. काय होतं तो सुद्धा एक आहे वैदिक तत्व वेदा होता. त्याच्या मतानुसार वायू हे मूलतत्व आहे. आता त्याने काय सांगितलं वायू हे मूळ तत्व आहे. त्याच्या स्वाभाविक चेतनशक्ती असते त्याच्यात नेहमीचे तत्व निसर्गात आहे. अशा पद्धतीने त्याने सांगितलं की वायू हे मूळ तत्व आहे आणि वायूपासून सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या अशा पद्धतीने त्याने सांगितलं. आता त्याच्यानंतर दीर्घतम आहे याने सांगितलं की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात है ना. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्यावर आधार असलेला आणि त्यावर हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. अशा पद्धतीने हा दीर्घतम याने सांगितलं नाही की सर्व लोक कशावर अवलंबून असतात सूर्यावर अवलंबून असतात आणि सगळं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून सूर्य काय करतो मागं पुढे हालचाल करत असतो आहे ना अशा पद्धतीने. आणि हा सूर्य करड्या रंगाचा बनलेला आहे आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणे बनलेली आहे. आता सूर्य करड्या रंगाचा आहे आणि विद्युत आणि अग्नी त्याच्याप्रमाणे बनलेले आहेत. सूर्य विद्युत अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज आहे. म्हणजे पाण्याचे बीज आहे. म्हणजे हे सगळं पाण्याचा बीज बनत नाही. तर पाणी हे वनस्पतीचे बीज आहे. आता सूर्य विद्युत अग्नी हे पाण्याचं बीज आहे आणि पाणी हे कोणाचं बीज आहे वनस्पतीचं बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. अशा पद्धतीने ह्या पद्धतीने सृष्टीची रचना सांगितली. त्याच्यानंतर नारायणाच्या मतानुसार काय आहे पुरुष परमेश्वर हे जगतकार होय. आता
याने इथं सांगितलं तो पुरुष प्रधान आहे, म्हणजे पुरुष मुख्य आहे अशा पद्धतीने सांगितलं. म्हणून सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, स्वर्ण, पशु, मानव, सर्व प्राणी आणि सर्व मानवी सत्ता याची उत्पत्ती पुरुषापासून झाली. आता याने हा जो माणूस आहे नारायण नामाचा, याने काय सांगितलं नाही, सगळ्याची उत्पत्ती कशापासून झाली आहे, पुरुषापासून झाली. म्हणजे तिथं सूर्याची असो, चंद्राची असो, पृथ्वीची असो, आकाशाची असो, कार्याची असो, सर्वांची उत्पत्ती कशापासून झाली आहे, पुरुषापासून झालेली आहे अशा पद्धतीने त्याने सांगितलं. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमशक्ती आणि नारायण याच्या मध्यभागी होता. आता हिरण्यगर्भ आहे तर हा याचं काय आहे की जसं ते नारायण सांगितलं, नारायणाचं ते तत्वज्ञान होतं आणि परमशक्ती असतो, तर याच्या मधात त्याने आपलं मत व्यक्त केलं. म्हणजे एक तर त्या परमशक्ती सारख्याचा मत घेतलं नाही आणि नारायणाने घेतलं नाही, तर त्याच्या दोघातलं मत त्याने सांगितलं. पण काय सांगितलं, त्याच्यामध्ये भाग होता हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्ण गर्भ. सुवर्ण गर्भ म्हणजे दीप आहे की नाही अशा पद्धतीने. आणि या विश्वाच्या महान शक्तीतून इतर सर्व शक्तीची आणि एक व पारलौकिक जीवाची उत्पत्ती झाली. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलं सुवर्ण गर्भ म्हणजे दीप, त्या दीपापासून काय झालं, या सगळं विश्व निर्माण झालं. आणि विश्वामध्ये जे शक्ती आहे त्याच्यामध्ये एक आणि परलौकिक जीव सुद्धा काय झाले, उत्पन्न झाले. तर अशा पद्धतीने त्याचं हिरण्यगर्भ येतं. तर हिरण्यगर्भ म्हणजे सावधा दुसरा त्याचा अर्थ अग्नी सुद्धा होते. तर अग्नी म्हणजे सर्वतत्व नावाने या विश्वाची उत्पत्तीचे तत्व अग्नीपासून बनले. तुम्ही याने जसं सांगितलं गेलं नाही की हे जे शक्ती आहे, हे जे बीज आहे, ते सौर आहे. सौर म्हणजे काय, उष्ण. आणि या सौर पासून काय बनले आहेत, सगळं जग उत्पन्न झालेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे अग्नीपासून बनलेला आहे. आता अस्तित्वात आलेल्या सर्व वस्तूचा मूळ पदार्थ पाणी होय असे गृहीत धरले आणि मग त्यावर चेतना शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टीचा विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधारक. आता काही लोकांनी असं सांगितलं नाही की या सगळ्या गोष्टीचा मूलधार कोण आहे, पाणी आहे. आणि पाण्यामुळे पाण्याला गृहीत धरून त्याच्या चेतना शक्तीचा उत्पन्न आणि जग निर्माण झाला असा निष्कर्ष काढणे हा काय विश्वकर्माच्या दृष्टीने काय आहे, अपुरी आहे आणि असमाधान. म्हणजे विश्वकर्माला काही पटलेलं नाही तो पाण्यापासून जग झालं आणि जगामुळे सर्व निर्माण झालं, हे या विश्वकर्माला काय वाटते, अपूर्व वाटते, असमाधानकारक ही तत्व त्यांना वाटतात. स्वरूपाचे तत्व अहंकार असून पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्या चैतन्यशक्ती निर्माण तत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या. आता त्या विश्वकर्माचा प्रश्न सुद्धा आहे, पाणी जर या सर्व विश्वाचं निर्माण करता आहे ते पाणी कुठून आलं, मग पाणी कुठून आल्यानंतर त्या पाण्याने जे काही चेतना शक्ती आहे, प्राणी आहे, ते कसे बनवले, हा त्याचा दुसरा प्रश्न त्याने निर्माण केला. म्हणून विश्वकर्माचं मत असं होतं की परमेश्वर ही चैतन्य शक्ती होय. म्हणजे त्याने काय म्हटलं आता, या निसर्ग नियम करणारा कोण आहे, तर परमेश्वराने निसर्ग निर्माण केलेलं आहे. म्हणून परमेश्वर हा आरंभी आहे म्हणजे मुख्य आहे आणि परमेश्वर हाच अंतही आहे. म्हणजे सुरुवातही तोच आहे आणि शेवटही तोच आहे. तो दुसऱ्या विश्वातील पुरीपासून आहे. म्हणजे तो काय आहे, तो पुरीपासून आहे आणि सर्व वैदिक शक्ती अस्तित्वात येण्यापासून तो अस्तित्वात होईल. म्हणजे सर्व गोष्टी निर्माण होण्यापासून अगोदरपासून काय तो अस्तित्वात आहे. आणि ज्याने हे विश्व निर्माण केले आहे, कार्यान्वित केले आहे, तो एकमेव परमेश्वर होय. परमेश्वर एकच आहे आणि एकमेव आहे. तो म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यात वाढ करीत आहेत. अशा पद्धतीने सांगितलं ना, परमेश्वरापासून सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत आणि त्याचा काही जन्म झालेला नाही, तो अजन्मापासूनच आहे अशा पद्धतीने सांगत. आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे तो काय आहे, त्याचा वाद आहे अशा पद्धतीने सांगितलं. आणि तो सर्वत्व आणि शक्तिमान असा आहे. म्हणजे तो काय आहे, सर्वत्रही आहे आणि शक्तिमानही आहे. तो निर्माता आणि सहार करताही आहे. त्याने निर्माणही केलं नाही आणि नष्टही करणाराही आहे अशा पद्धतीने. जनक म्हणून त्याने आपल्या उत्पन्न केले आणि सहार या नात्याने अर्चिता सर्व वस्तूचे भविष्य त्याला माहित आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याने केलाय.
सगळ्या गोष्टी उत्पन्नही करत आहे आणि नक्की करण्यास त्याला माहित आहे. म्हणजे कोणती गोष्ट उत्पन्न करावी तेही माहित आहे, कोणती गोष्ट त्याला नष्ट करायचं तेही माहित आहे ना. अशा पद्धतीने आता बुद्धांना सर्व वैदिक गोष्टीचा आदर वाटलेला नाही. आता जे बुद्ध आहेत, बुद्धांना जेवढे काही वैदिक ऋषी आहेत त्या सर्वांना आदर्श त्यांनी मानलेलं नाही. तर फक्त 10 वैदिक ऋषींना त्यांना अति प्राचीन आणि मंत्राचे खरे जनक, म्हणजे जेवढे काही ऋषी मुनी झाले आहेत त्याच्या फक्त 10 मंत्रांनी त्याने काय म्हटलं नाही की ते फक्त प्राचीन आहेत, म्हणजे प्राचीन आहे आणि मंत्राची म्हणजे जनक आहे, म्हणजे अशा पद्धतीने मंत्राचे जनक. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं काही 10 ऋषी म्हणजे फक्त प्राचीन आहे आणि मंत्र निर्माण करणारे व्यक्ती आहेत अशा पद्धतीने म्हणतात. परंतु त्यांनी सर्व नैतिक पातळीवर उंच घेऊन घेणाऱ्या मंत्रात त्यांना काही आढळलं नाही. अशा पद्धतीने ते ऋषी आहेत, त्या ऋषीने काही मंत्र सांगितलेले आहेत, पण त्या मंत्रामध्ये कोणत्याही नैतिक गोष्टीचा आधार त्याने सांगितला नाही. नैतिकतेच्या आधाराने माणसाचं भलं करण्याचं काम त्याच्यामध्ये काही दिसलेलं नाही आहे ना. अशा पद्धतीने आणि त्याच्या मतानुसार वेद हे ओसाड वारा काय आहे, काय कशाप्रमाणे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे. आता बुद्धाच्या मतानुसार वेद कसं आहे, वाळवंटाप्रमाणे ओसाड, म्हणजे त्याच्यामध्ये कोणीही प्राणी सुद्धा राहत नाही, वनस्पती सुद्धा राहत नाही, असा ओसाड काय आहे, वाळवंट आहे आणि निरुपयोगी आहे, म्हणजे त्याचा काही उपयोग नाही अशा पद्धतीने. आता त्या म्हणून त्यापासून काही शिक्षा येईल असे त्या मंत्रात काही त्यांना दिसली नाही. म्हणजे बुद्धाला त्या मंत्रामध्ये काही त्यांना आढळलं, शिकण्यासारखं कोणतीही गोष्ट काही आढळली नाही. त्याचप्रमाणे वैदिक ऋषीच्या तत्वज्ञानात त्यांना काही ते आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते तात्पुरतं पाहिले, म्हणजे या मंत्र्यामध्ये म्हणजे ते मंत्र जे आहे त्या मंत्रामध्ये वेदामध्ये सुद्धा बुद्धाने पाहिलं, सत्य काय आहे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही सत्य त्याच्यामध्ये मिळालं नाही. म्हणून सत्यापर्यंत पोहोचता सुद्धा आलं नाही. सत्य मिळालं तर नाही, वेद आणि मंत्रामध्ये सत्य मिळालं तर नाही, पण सत्यापर्यंत पोहोचताही आलं नाही. अशा पद्धतीने बुद्धाला त्याचा काही लाभ झालेला नाही. म्हणून त्या सिद्धांताप्रमाणे म्हणजे त्या सिद्धांतात म्हणजे तर्कशास्त्र आणि वस्तुशास्त्राचा आधार नसल्याचे केवळ म्हणजे त्या मंत्रामध्ये किंवा त्या वेदामध्ये काय आहे, तर्क करता येत नाही आणि वस्तुस्थितीचा आधार सुद्धा नाही. केवळ त्याच्यामध्ये काय सांगितले आहे, कल्पना सांगितलेल्या आहेत. म्हणून तत्वज्ञान त्यांनी जी काही बळ घातली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही सामाजिक तत्व निर्माण झालेले नाही. आता त्याच्यामध्ये जे काही वेदामध्ये किंवा जे काही मंत्रमध्ये काय सांगितलं असेल तर त्याच्यामुळे सामाजिक गोष्टीला कोणताही लाभ होत नाही, म्हणजे माणसाला कुठल्या गोष्टीचा कोणताही लाभ होताना दिसत नाही आहे ना. अशा पद्धतीने म्हणून वैदिक ऋषी जे तत्वज्ञान निरुपयोगी जे आहे त्यांनी ते अमान्य केले. म्हणजे अशा पद्धतीने बुद्धाने काय केलं, वैदिक ऋषीचे जे काही तत्वज्ञान आहे ते काय केलं, अमान्य केलं, म्हणजे स्वीकारलं नाही आहे ना. अशा पद्धतीने आता तत्वज्ञान कपिल, आता तत्ववेत्ता काय आहे कपिल याच्याबद्दल. आता भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्ता हा कपिल एक अग्रगण्य होता, म्हणजे प्रमुख होता आहे ना. कपिल नावाचा जो एक तत्वज्ञानी होता हा काय अग्रेसर होता. अग्रेसर म्हणजे चांगला प्रसिद्धी होता. आता त्याच्या तत्वज्ञानाची दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे अद्वितीय होतं. त्याच्या तत्वज्ञानाला साक्ष्य तत्वज्ञान होतं. हा कपिल नावाचा तत्वज्ञानी होता, तर त्याच्या तत्वज्ञानामध्ये काहीतरी महत्व होतं, तर त्या तत्वज्ञानाला काय म्हणतात, साक्ष्य तत्वज्ञान अशा पद्धतीने. बरोबर आहे. आता भगवान बुद्धाने साक्ष्य तत्वज्ञान शिकलं का? बरोबर आहे. कोणाकडून शिकलं? भगवान बुद्धाने साक्ष्य तत्वज्ञान कोणाकडून शिकलं? काले प्रश्न विचारलं का? काले विचारलं होतं ना? काले नाही ना, काले होतं. कोणाकडून शिकलं साक्ष्य तत्वज्ञान? नाही आहे ना. काय आजच विधी गोष्टी गेल्या वाटते आहे ना. मग आता एवढ्यापर्यंत आपण जे ग्रंथ वाचते आहे काय लक्षात, क्रांती प्रतिकारके युद्ध अथवा कालमा, आता एवढं तुझा आणि त्याचा दम आहे ना. आला क्रमापासून शिकलं ना आहे ना. आला क्रमापासून शिकलं ना, शिकलं तात्पर सत्यजान शिकण्यासाठी भगवान बुद्ध गेले ना, भूमऋषीच्या आश्रमातून आला ग्राम गेले ना. तर हे साक्ष्य तत्वज्ञान कोणाचं होतं? आला काम कोण होता?
ऋषिक होता, पण तो कपिल याचा शिष्य होता, है ना. कपिल मुनी होता ना, याचा शिष्य होता आलार्थ. तर त्याच्या विचारातील मूलतत्व खूप ठप्प करून टाकणारे होते. म्हणजे ते साक्षी तत्व जे आहे त्याच्यातले काही तत्व असे ठप्प करून टाकणार, म्हणजे चांगलेच प्रभावी होते. आता त्याच्या तत्वज्ञानामध्ये काय, सत्याला पुरावाचा आधार पाहिजे. म्हणजे कपिलच्या तत्वज्ञानामध्ये काय म्हटलं नाही, सत्याला पुरावा पाहिजे. साक्ष्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्वज्ञान पुराव्याखेरी सत्य असू शकत नाही. म्हणजे कुठली गोष्ट सत्य आहे हे जर जाणून पाहायचं असेल तर त्याला पुरावा पाहिजे. त्याला जर पुरावा पाहिजे नसेल तो सत्य राहणार नाही. म्हणून आज जर तुला कोर्टामध्ये काय पाहिजे, पुरावा विचार, तेव्हा त्याला सत्य मानतो, आहे की नाही. अशा पद्धतीने जे काही सत्य आहे त्याला पुरावा असला पाहिजे, हे त्याचं पहिलं तत्वज्ञान आहे. तर सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने फक्त 2 मार्ग सांगितले. काय म्हणतो नाही, सत्य जर समजून घ्यायचं असेल, सत्याला समजून घ्यायचं असेल, सत्य सिद्ध करायचं असेल तर त्याला 2 मार्ग आहेत. कोणते 2 मार्ग आहेत, आहे नाही. त्याच्यामध्ये 2 मार्ग आहेत. कोणते मार्ग आहेत, एक प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. अशा 2 गोष्टी त्या आधारावर सत्य शोधता येत असते. आता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय, तर प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोर एखादी वस्तू आहे त्याच्या मनाद्वारे आकलन करणे. म्हणजे एखादी गोष्ट आहे आपल्या समोर दिसली की त्या मनाने किंवा ज्या गोष्टीच्या आधारे त्याचं आकलन करणे, म्हणजे ते पाहणे, त्याला समजून घेणे. अशा पद्धतीने प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं. म्हणजे समोरासमोर जी गोष्ट आहे अशी गोष्ट असलेल्या प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं. आता दुसरा आहे अनुमान. आता अनुमानाने कसं जाण्याचं, तर ती जी काय सत्य आहे ते अनुमानाने कसं जायचं, प्रत्येक गोष्ट काय सत्य राहणार नाही. तर मग त्याला अनुमानाने सुद्धा आधार असला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आहे, तुमचा आजोबा होता का नाही होत आहे, कशावर सांगता येईल, हा, प्रत्यक्ष ज्ञान आहे का त्याला, कारण ते म्हणून पावले पण सांगता येणार नाही. मग त्याला काय अनुमानाने सांगावं लागेल. तर अशा पद्धतीने अनुमानाचे 3 प्रकार आहेत. तर कोणतं, एक कारणावरून कार्य ओळखणे. कारणावरून कार्य ओळखणे म्हणजे एखादी घटना घडली असेल तर त्याचे कार्य कोणतं आहे त्याच्यावरून समजेल. जसं उदाहरणार्थ की ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. म्हणजे आपल्याला माहित आहे की ढग जर गोळा झाले तर पाऊस येणार आहे. आपण हे कसं काय, अनुमानानुसार. पाऊस पडला काय नाही, पण आपण काय करतो, ढग जर काळे काळे झाले, आभाळ जर काळे काळे झालं, आपण काय म्हणतो, पाऊस येणार. पाऊस आला का नाही, पण आपण अनुमान काय लागला, पाऊस येणार आहे. म्हणजे कार्यावरून कार्य, कारणावरून कार्य असं अनुमान पकडतो. आता त्याच्यानंतर कार्यावरून कारण. आता कारणावरून कारण, कारणावरून कार्य ओळखलं, आता कार्यावरून कारण अशा पद्धतीने अनुमान लावायचं. जसं कसं उदाहरण सांगितलं, दरीतून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला तर त्याच्या वरच्या भागाला पाऊस पडलेला आहे की नाही. म्हणजे एखादी दरी आहे, त्या दरीत जर पूर आला तर काय आपलं अनुमान काय होते, तर निश्चितच कुठेतरी पाऊस पडला म्हणून पूर आला, बरोबर आहे. अशा पद्धतीने कार्यावरून कारण शोधलं, बरोबर आहे. असा त्याच्यानंतर तिसरं आहे साम्य. जसे मनुष्य हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलतो असे अनुमान. म्हणजे सामान्य म्हणून जसा हालचाल करतो आहे ना, याचा सुद्धा अनुमान अशा पद्धतीने. तर जसं उदाहरण आहे की ज्या अर्थी आपल्याला तारे काय करतात, जागा बदलताना दिसतात, त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. आता आकाशात तारे आहे, ते तारे असल्यानंतर ते हालचाल करतात तर नाही स्थिर आहे, कशावर जाणता येईल, कशावर जाणता येईल, नाही ओळखता येणार. तुम्ही सकाळी म्हणजे संध्याकाळी नुसता अंधार झाला आहे का नाही, नुसता अंधार झाला की एखादी ती तारा तुझ्या समोर दिसते, पूर्व दिसते, आणि मध्यान रात्री झाला तर कुठं दिसते, वरती दिसते, बरोबर आहे. पण असं करता करता आपण रोज पाहिलं तर मग 4-5 महिन्यानंतर तो तारा पूर्व दिशेला दिसत होता, दक्षिण दिशेला दिसतो, बरोबर आहे. मग आपण काय समजायला पाहिजे की कार्यालय सुद्धा काय आहे, गती. म्हणजे जसं माणूस हालचाल करतो तशा पद्धतीने तो आपली जागा बदलतो, तशा पद्धतीने तारेही आपली जागा बदलवतात. म्हणून तारे सुद्धा काय आहे, गतिमान आहे अशी अनुमान पकडणं, आहे की नाही. अशा पद्धतीने 3 प्रकारे काय अनुमान ला पकडता येतात. आता दुसरे तत्वज्ञान,
सृष्टीच्या उत्पत्ती संबंधीचे आहे. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता हा सिद्धांत कपिलाने मान्य केला. म्हणजे हे सृष्टी जी निर्माण झाली आहे त्या सृष्टीला कोणीतरी निर्माण करणारा आहे हा सिद्धांत कपिलाने काय केला, अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते आणि सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासून कारण असते तिथे त्याचे मत होते. म्हणजे इथं कसं आहे, उत्पन्न जे आहे किंवा माती आहे त्या मातीपासून भांड निर्माण होतं. माती काय ना अशा पद्धतीने झालं, तशाच पद्धतीने काय आहे की हे वेगवेगळ्या गोष्टींपासून उत्पन्न होत आहे. म्हणून इथं जे काही उत्पन्न झालेले आहे तर ती अगोदर पासून आहे. ही अगोदर पासून तिची वस्तू काय आहे, बदलत चालली आहे. इथं काही नव्हतं तर काही उत्पन्न होणार नाही. तर अशा पद्धतीने या जगाला उत्पन्न करणारा, सृष्टी उत्पन्न करणारा कोणीही निर्माता नाही. तर विश्व हा एखाद्या निर्मात्याने निर्माण केला हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढीलपैकी पहिला आधार दिला. म्हणजे त्याने इथं निर्माण करता म्हणजे ईश्वर कोणीही नाही हा त्याने अमान्य केला आणि त्याचा पुष्ट मत आहे. परंतु आपल्या मताचा पुष्ट आणि इतर काही आधार दिले आहेत. असंच हे कोणत्याही चुकीचा विषय होऊ शकत नाही. वास्तविक नव्हे असे काहीच उत्पन्न होत नाही. शुद्ध वस्तू ही ज्या वस्तूपासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपाची अगदीपासून अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित अस्तित्वाची वस्तू तयार होते आणि काही विशिष्ट वस्तूच्या पदार्थापासून विशिष्ट पदार्थ निर्माण होतो. आता याने सांगितलं गेलं नाही, काय म्हटलं नाही, कोणतीही गोष्ट बिना वस्तूपासून उत्पन्न झालेली नाही. जी वस्तू इथे उत्पन्न झालेली आहे तिचा अस्तित्व उत्पन्न करणारा पहिलं कोणीतरी असला पाहिजे. बिना कोणी असताना काय उत्पन्न होत नाही. म्हणून ती पहिली एखादी वस्तू असेल की ज्यापासून दुसरी वस्तू निर्माण झाली. ही वस्तू नक्कीच उत्पन्न झाला नसता. म्हणून अशा पद्धतीने जे काय उत्पन्न झाले आहे याच्या मागे कोणती तरी वस्तू होती म्हणून ती उत्पन्न झाली आहे. अशा पद्धतीने त्याने सांगितलेला इतिहास आहे. म्हणून जी वस्तू आपल्याला इथं दिसत आहे तर त्याचं स्वरूप जरी बदललं असेल तर त्याचा निर्मातीचं कोणती तरी अगोदर वस्तू होती. बिना निर्मातीने कोणती वस्तू निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने त्याने सांगितलं. या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते, म्हणजे आता इथं इंद्रिय गोचर म्हटलं नाही म्हणजे की विश्व निर्माण झालं आहे त्याचं मूळ कोणतं आहे. तर कपिलाने इथं सांगितलं नाही, उत्क्रांत वस्तू म्हणजे व्यक्त आणि अनुक्रांत अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर बनवतात. म्हणजे एखादी उत्पन्न झालेली वस्तू आणि ज्याच्यातून न उत्पन्न होणारी वस्तू याच्यामुळे काय झालं आहे, काय झालंय उत्पन्न म्हणजे विश्व काय झालंय निर्माण झालं. म्हणजे एक उत्पन्न करणारी वस्तू आणि एक अनुक्त करणारी, म्हणजे आता उत्पन्न ज्याचा व्यक्त करता येत नाही अव्यक्तही करता येत नाही अशा वस्तूचे काय झालंय हे विश्व निर्माण झालंय. म्हणून व्यक्त वस्तू अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. म्हणजे इथे काय म्हटलं नाही, एखादी व्यक्त वस्तू अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. म्हणजे काय म्हटलं नाही, जशी एखादी वस्तू दिसत आहे म्हणजे भौतिक वस्तू आहे, या भौतिक वस्तूला अदृश्य व्यक्ती निर्माण करू शकणार नाही. अदृश्य व्यक्तीला अदृश्य व्यक्ती करून निर्माण होईल अशा पद्धतीने. म्हणजे जे आता उत्पन्न आहे त्याच व्यक्तीने आता उत्पन्न वस्तू केलं नाही. हे अव्यक्त म्हणजे जिथं व्यक्त झाले नाही म्हणजे जिथं सुरू करायला नाही अशा व्यक्तीपासून व्यक्ती वस्तू निर्माण झालेला नाही. म्हणजे जिथं जसं काहीच नाही आहे तर त्याच्यातून काहीतरी निर्माण होणे हे काय बरोबर झालेलं नाही. व्यक्त वस्तूचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाचा मुळाचे जे काही स्वरूप आहे स्वरूपातील तो विसंगत आहे. म्हणजे जे काही व्यक्ती वस्तू आहे त्याला काय आकार असतो, अव्यक्ती वस्तूला काय आकार नसतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ परमेश्वर त्याला काय आकार विकार काही नाही म्हणतात. तर अव्यक्तीपासून अव्यक्त पासून व्यक्त वस्तू कशी निर्माण आहे ना अशा पद्धतीने. आता हे सर्व वस्तूचे परंपरातील काही असे साम्य असते आणि म्हणून एक दुसरी अति मूळ असे म्हणता येत नाही किंवा ज्या अर्थी त्यांना सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तूचा स्वतः मूलक घटक होऊ शकत नाही. म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून निर्माण होऊ शकते तर त्याला मूळ वस्तू अशा पद्धतीने म्हणतात. आता कपिलाने असे विधान केले की जरी कार्य हे कारणाचे बनले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे असीम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या असीम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या कारणावरून दुसरी वस्तू निर्माण होत असते म्हणून त्या कारणापासून ती काय असते भिन्न राहू शकते. म्हणून तिचं ते मूळ धारण होऊ शकत नाही. आता अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही, तिच्या योगे तिचं प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रगोचर का होत नाही याचे कपिलाने पुढीलप्रमाणे करतो. आता
अव्यक्त पासून विश्व निर्माण का होऊ शकत नाही याचं उत्तर त्याने सांगितलं. काय म्हटलं नाही तर त्याचे निरनिराळे कारण असू शकते. एक असे असू शकते की ज्याप्रमाणे एका अस्तित्वाबद्दल शंका नसते अशी वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही, त्याप्रमाणे अव्यक्त वस्तूला सूक्ष्म स्वरूपापासून सूक्ष्ममुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे किंवा किंवा तिसरीच एखादी वस्तूमध्ये असल्यामुळे किंवा सदृश पदार्थातून झालेल्या संकलनामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे किंवा निष्ठाचे अतत्व किंवा त्याच्या इंद्रियाचा किंवा त्याचा एखाद्या दोष यामुळे अवस्थे वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलाची विधानात आले की मग विश्वाचे मूळ कोणते. तर अशा पद्धतीने सांगितलं नाही की एखादी अव्यक्त वस्तू म्हणजे न दिसणारी तिच्यापासून जर एखादी व्यक्ती जर उत्पन्न झालं असेल तर ती व्यक्ती काय होऊ शकते. ती वस्तू काय असेल ती कदाचित ती दिसत नसणारी असेल. ती दिसणार नाही तर तिला काय स्वरूप नाही तर तिच्यापासून कधी उत्पन्न होईल. कदाचित ती सांगण्यासाठी कोणती तरी दुसरी वस्तू मनामध्ये आड आली असेल त्याच्यामुळे ती दिसत नसेल. अशा पद्धतीचे अनेक पदार्थ सुद्धा होऊ शकतात. म्हणून तिच्यापासून ती एखादी वस्तू निर्माण झालेली आहे हे सांगणं काय आहे कठीण जाते. म्हणून त्याच्या पद्धतीने अव्यक्त पासून व्यक्त वस्तू निर्माण होणं काय आहे कठीण सांगितलं गेलं. आता अशा पद्धतीने मग आता कपिलाला विचारण्यात आलं तर मग विश्वाचे मूळ कोणते. विश्वाचा व्यक्त भाग किंवा अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलाला विचारले. कपिलाने उत्तर दिले व्यक्त वस्तूंना कारण असते अव्यक्त वस्तूंना आणि कारण असते पण दोघांचे मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. म्हणजे आता इथं म्हटलं आहे व्यक्त वस्तू आणि अव्यक्त वस्तू या काय आहे की दोन्ही असतात पण त्याचे मूळ वेगवेगळे असतात आहे ना. अशा पद्धतीने सांगणं दोघांनाही कारण असते पण त्याचं मूळ काय आहे वेगळं असते. आता व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश काळ याच्या बाबतीत मर्यादित आहे. त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील व सावध असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूमध्ये अद्भुत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते. म्हणजे आता इथं सांगितलं नाही की जे व्यक्ती वस्तू आहेत त्या व्यक्ती वस्तू यापासून पुष्कळ आहे. म्हणजे व्यक्त वस्तू काय आहे पुष्कळ आहे. अशा पद्धतीने ते शाश्वत आहे सर्वव्यापी आहे क्रियाशील आहे सावध आहे आणि सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूमध्ये अंतर्भूत. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये त्याचं मूळ ठेवलेलं आहे. म्हणजे एक वस्तू दुसऱ्याचा मूळ ठेवलेलं आणि ते एक संघ आहे. तर कपिल म्हणतो अनुक्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया तत्व रज आणि समज या तीन घटकांमुळे घडते आणि या तीन गुण असे म्हणतात. म्हणजे आता इथं काय सांगितलं नाही तर जे अनुकृत झाले अनुक्रांत झालेले आहेत तर त्याचे तीन घटक आहेत. तीन प्रक्रियामुळे झालेले आहे. कोणती तत्व रजत आणि समज अशा तीन घटकामुळे झालेले आहे. म्हणून माणसाचे सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचे आविष्कार होणाऱ्या नैसर्गिक प्रकारातील यापैकी पहिल्या घटकाचं सादृश्य आहे. म्हणजे काय म्हणणं आहे की पहिला जो घटक आहे माणसाचा सुख दुःख आविष्कार नैसर्गिक घटना ह्या पहिल्या घटकामध्ये येत असतात आहे ना. दुसरा घटक प्रवृत्ती आणि क्रियाशील निर्माण करतो. म्हणजे दुसरा घटक काय करतो क्रिया करायचं काम करतो प्रयत्न म्हणजे अशा पद्धतीने करतो. तिसरा घटक जडत्व असून तो नियम करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती करतो. म्हणजे तिसरा घटक काय करतो जडत्व करणा निर्माण करतो म्हणजे त्याला वस्तुमान निर्माण करतो. अशा पद्धतीने तीन घटना या तीन घटकाचा परस्पर संबंध असतो आणि अत्यंत निकटचा संबंध असतो. ते एकमेकावर मात करत असतात आणि एकमेकाचा आधारही देत असतात. एकमेकांमध्ये मिसळून जात असतात. हे घटक जसे आता काय करतात हे तीन घटक एकमेकांमध्ये काय होतात मिसळतात एकमेकाचा आधार देतात एकमेकातील संबंधित असतात. अशा पद्धतीने सांगितलं. आता जसं उदाहरण सांगितलं कोणतं उदाहरण सांगितलं नाही ज्योत तेल आणि वात आहे की नाही. जसं ज्योत आहे तेल आहे आणि वात आहे. अशा पद्धतीने हे तीन घटक असतात एकमेकांप्रमाणे असतात. पण जेव्हा हे तीन घटकाचे गुण समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वर्तन होत नाही तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. तेव्हा उत्क्रांती थांबते या विश्वाची की हे जेव्हा तीन गुण एकमेकापेक्षा वर्तन होत नाही आणि ते अचेतन राहतात म्हणजे ते थांबून जातात तेव्हा काय होतं विश्व काय होते अचेतन होते आणि त्याची उत्क्रांती काय होते थांबते. अशा पद्धतीने जेव्हा हे तीन गुण समतोल नसतो आणि ते एक दुसऱ्यापेक्षा वर्तन होते तेव्हा विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती
सुरू असते. म्हणजे हे तीन तत्व काय होतात, एकमेकापेक्षा वर चढ होत असतात तेव्हा विश्वाची काय होते, उत्क्रांती सुरू राहत असते. अशा पद्धतीने म्हटले. म्हणून गुणाचा समतोल का साधतो या प्रश्नाला उत्तर देताना कवीने म्हटले आहे की दुःखाचं अस्तित्वामुळे या तीन गुणाचा समतोल साधतो. म्हणजे इथं काय म्हणा, दुःखाचं अस्तित्व असल्यामुळे हे तिघांचं गुणसूत्र काय होते, बिघडत असते. म्हणून कपिल तत्वज्ञानी हे सिद्धांत होते. कपिलाचे काय होते, हे सिद्धांत होते. आता या सर्व सिद्धांतापैकी कपिल मुनीच्या म्हणजे कपिल मुनाचे हे जे सिद्धांत होते हे बुद्धाच्या मनावर फार मोठा प्रभाव पाडणारे होते. म्हणजे बुद्धावर प्रभाव पाडणारे म्हणजे बुद्धाने हे तत्वज्ञान शिकल्यानंतर बुद्धावरती या कपिल मुनीच्या खाती तत्वाचा प्रभाव बुद्धावरती पडलेला होता, आहे ना. म्हणून ज्याची शिकवण तर्कशास्त्राने वास्तविक याच्यावर आधारलेली आहे असा कपिल हा तत्वज्ञ असल्याने बुद्धांना आढळून आला. आता हे तत्वज्ञानाची जी शिकवण आहे कपिलाची, आहे ना, हा एक तत्वज्ञानी होता, तर्कशास्त्र सांगणारा होता, वास्तविक सांगणारा होता. म्हणून हा तत्वज्ञानी असल्यामुळे त्याचे तत्वज्ञान बुद्धाच्या बुद्धावरती काय केले आहे, प्रभावित झालेले. बुद्धांना ते प्रभावी आढळून आले होते. तरी पण कपिलाने सांगितलेल्या सर्वच गोष्टी बुद्धाने स्वीकारलेलं नाही. म्हणजे कपिल हा तत्वज्ञानी होता, त्याने जेवढं काही तत्वज्ञान सांगितलं सर्व तत्वज्ञान सिद्धार्थाने स्वीकारलं नाही, बुद्धाने स्वीकारलं नाही. तर फक्त त्याच्या तीन गोष्टी ग्राह्य करल्या, तीन गोष्टी स्वीकारलेल्या भगवान बुद्धांनी स्वीकारल्या. कोणाच्या, कपिल तत्वज्ञानाच्या तीन गोष्टी फक्त स्वीकारल्या. कोणत्या, एक सत्य हे पुराव्यावर सिद्ध झाले पाहिजे आणि क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे कोणतीही गोष्ट सत्य असेल तर त्याला पुरावा असला पाहिजे आणि हे क्रिया आहे त्याला बुद्धीचा आधार असला पाहिजे. ही पहिली गोष्ट स्वीकारली. त्याच्यानंतर देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा आणि वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी म्हणले. म्हणजे कपिलाने सुद्धा काय केलं नाही, ईश्वराला नाकारलाय. म्हणजे त्याने म्हणल्यानंतर त्या ईश्वराला म्हणजे देवाला कोणता तरी आधार पाहिजे, तर्क सुद्धा पाहिजे की आधार पाहिजे. हे असल्यानंतर त्याला काय गृहीत धरता येईल, पण त्याला असं कोणताही आधार दिसला नाही म्हणून ते नाकारलं. त्याच पद्धतीने देवाचं अस्तित्व आणि विश्वाचं अस्तित्व हे गृहीत धरण्यासाठी तर्कशास्त्र आणि वस्तुस्थितीचा कोणताही आधार त्यांना दिसला नाही म्हणून हे कपिलदार तत्वज्ञान बुद्धाने स्वीकारलं. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे कपिलाने सुद्धा सांगितलं की जगात दुःख आहे. अशा पद्धतीने कपिलाच्या जीवनाचा बराचसा भाग आपल्या दुःखीच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. म्हणजे आता सिद्धांताने बराचसा जो कपिल मुनीचा सुद्धा भाग त्याने काय केलं नाही, त्यातून गेला आणि मोठे पाय त्याने आपल्या सिद्धांतामध्ये घेतलेले आहे. आता ब्राह्मणे, आता वेदानंतर धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. आता वेदांना आणि ब्राह्मणांना यांना सुद्धा काय आहे, या वेदानंतर ब्राह्मणी ग्रंथ आहेत, या दोघांनाही धार्मिक ग्रंथ मानले जातात. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदाचा एक भाग होतात. दोन्ही ग्रंथ सारखाच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने ओळख समजले जात असतात. म्हणजे हे ब्राह्मणे आणि वेदांत हे जे काही साहित्य आहेत हे दोघेही धार्मिक ग्रंथ आहेत आणि दोघांनाही समांतराचे वागणे. म्हणून ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारित. आता ब्राह्मण तत्वज्ञान कितीवरती होते, 4 तत्वज्ञानावरती सिद्धांत. पहिला सिद्धांत असा होता की वेद हे केवळ पवित्रच नाही नसून ते अचूक आहेत आणि त्याचा अधिकार वादातीत आहे. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलं की वेद हे काय प्राचीन आहेत, जुने आहेत आणि ते सत्य आहे. अशा पद्धतीने त्याला पहिला सिद्धांत ब्राह्मणाने स्वीकारला होता. त्याच्यानंतर ब्राह्मणाचा हा तत्वज्ञान दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तर आत्म्याला मुक्ती मिळते. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुद्धा होते. अशा पद्धतीने दुसरं तत्वज्ञान सांगितलं की जे वेदानुसार जे यज्ञ केल्यानंतर, धार्मिक विधी केल्यानंतर, समारंभ केल्यानंतर, ब्राह्मणांना दक्षिणा दिल्यानंतर आत्म्याला मुक्ती भेटते आणि त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा असतो सुटतो. असं त्याचं दुसरं तत्वज्ञान होतं. आता वेदाने सांगलेल्या आदर्श समाजाची कल्पना ब्राह्मणापाशी होती असे नव्हे तर आदर्श समाजाविषयी त्याची एक कल्पना होती. तर अशा पद्धतीने
त्यांनी तिसरं सांगितलं गेलं नाही की वेदामध्ये काय आदर्श समाज पद्धती म्हणून सांगितलं गेलं. कोणाला वेदाने जे सांगितलं गेलं नाही त्यांना एक आदर्श वेद पद्धती सांगितली गेली नाही आणि त्याच्यामध्ये आदर्श पद्धती मध्ये त्यांना चातुर्वर्ण्य असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ब्राह्मणाने जे काय सांगितलं गेलेलं आहे त्याला चातुर्वर्णाचा एक सिद्धांत सांगितलेला आहे. त्या चातुर्वर्ण्य सुद्धा चातुर्वर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे रखडीत आणि वादातीत आहे त्या अर्थी समाजातील चातुर्वर्ण पद्धती बंधनकारक आणि वादातीत आहे. म्हणजे हे चातुर्वर्ण्याचा जो सिद्धांत सांगितला गेला नाही तो काय आहे चांगला आहे. म्हणजे एक असा समाज आदर्श समाज आहे आणि तो सर्वांनी पालन केला पाहिजे अशा पद्धतीचा असं एक शेवटा सिद्धांत वगैरे होता. आता अशा पद्धतीने चातुर्वर्ण्याचा सिद्धांत सांगितला गेलाय. आता हा चातुर्वर्ण्याच्या सिद्धांताचे नियम काय आहे 4 वर्णामध्ये त्यांना विभाजित केलेले आहेत. चातुर्वर्ण म्हणजे 4 वर्णामध्ये त्याला विभाजित तर कोणते आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीने चातुर्वर्ण. आता चातुर्वर्णाचा हा दुसरा नियम आहे तर त्याला वर्णामध्ये समानता असू शकत नाही. वर्णामध्ये विषमता बांधलेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्ण काय आहे एकमेकापासून भिन्न आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये समानता ठेवलेली नाही. अशा पद्धतीने हा चातुर्वर्ण्याचा नियम आहे. त्याच्यानंतर ब्राह्मण सर्वांच्या वर असले पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या खालचे खाल क्षत्रिय असले पाहिजे. त्याच्या खालचे खाल वैश्य असले पाहिजे. त्याच्या खालचे खाल शूद्र असले पाहिजे आणि शूद्र हे सर्वांच्या खाली अशा पद्धतीने सांगितले. त्याच्यानंतर हक्क आणि अधिकार याबाबत 4 वर्णामध्ये सुद्धा हक्काचा अधिकार सांगितले गेले नाही. तर हक्क आणि अधिकार यांना जे वर्गवारी आहे त्याप्रमाणे ठेवलेले आहे. वरच्या वर्गाला जास्त खालच्या वर्गाला त्याच्यापेक्षा थोडं कमी त्याच्यापेक्षा थोडे कमी आणि शेवटच्या वर्गाला तर अधिकार नाही अशा पद्धतीने सांगितलं आहे. आता ब्राह्मणाच्या त्याच्या इच्छेप्रमाणे हवं असेल ते हक्क त्यांना देण्यात ब्राह्मणांना जसे हक्क पाहिजे तसे ते हक्क त्यांना देण्यात त्याचे अधिकार सुद्धा तसेच दिले आहे आणि ब्राह्मणाने जे हक्क अधिकार मिळाले तसेच क्षत्रियांना मिळत नव्हते. म्हणजे जसे ब्राह्मणांना अधिकार होते हक्क होते तसे क्षत्रियाला नव्हते. त्याला वैश्यापेक्षा जास्त होते. आता क्षत्रियाला जे अधिकार हक्क होते ते वैश्यापेक्षा जास्त होते आणि जसं वैश्याला जे अधिकार होते ते शूद्रापेक्षा काय होते जास्त होते. अशा पद्धतीने त्याचे अधिकार हे सुद्धा होते आणि शूद्राला अधिकार तर नव्हते पण खास हक्क तर मुळीच नव्हते आणि 3 वर्गांना न दुखवता त्याला सेवा करणे हा शूद्राचा काय होता एक म्हणजे वर्ग होता. तर चातुर्वर्णाचा तिसरा नियम असा होता विभागणी संबंधी अध्ययन आणि अध्यापन हा धार्मिक विधी करण्याचा ब्राह्मणाचा व्यवसाय होता. क्षत्रियाचा व्यवसाय हा लढाई करणे होता. व्यापार हा वैश्याचा व्यापार होता वैश्याचा अधिकार होता. त्यानंतर 3 वर्गाची सेवा करणे हा शूद्राचा व्यवसाय होता. हा निरनिराळ्या वर्गाने दिलेला व्यवसाय हाच या वर्गाचा एका वर्गाचा दुसऱ्या वर्गाला जोडता येत नसतो. म्हणजे प्रत्येक वर्गाला जो व्यवसाय केला आहे त्या वर्गाने आपला व्यवसाय केला पाहिजे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचा व्यवसाय केला नाही पाहिजे अशा पद्धतीचा होता. आता चातुर्वर्ण्याचा चौथा नियम होता तो शिक्षणाला संबंधीचा होता. आता शिक्षणासंबंधी असल्यामुळे शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना 3 वर्णांना दिलेला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता आणि शूद्रांना नाकारला होता. त्याच पद्धतीने मग त्या ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो यांच्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता. जसं शूद्रांना जसा शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता तशा त्या स्त्रियांनाही सुद्धा नाकारला गेला. ते कोणत्याही वर्गाची असो. आणखी एक 5वा नियम होता तो नियम म्हणजे मनुष्याचे 4 आश्रम 4 टप्प्यात विभागले गेलेले होते. म्हणजे मनुष्याचे जीवन कशा 4 टप्प्यामध्ये केलेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणायचे. दुसऱ्याचे नाव गृहाश्रम असायचे. तिसऱ्याचे नाव वामप्रस्थ असायचे आणि चौथ्याला संन्यास असे नाव केले. म्हणजे अशा पद्धतीने 4 प्रकारची व्यवस्था त्याने निर्माण केली. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन आणि शिक्षण हे होते. म्हणजे जो ब्रह्मचर्याचं नाव आहे त्याला अध्ययन आणि शिक्षण हे होतं. दुसऱ्याचे उद्दिष्ट विवाहित जीवन करून जीवन जगणे अशा पद्धतीचं होतं आणि तिसऱ्याचं उद्दिष्ट असं होतं वैराग्याचे जीवन जगणे म्हणजे गृहत्याग न करता कुटुंबातील बंधने तोडून जीवनाची ओळख करून घेणे अशा पद्धतीचं. हे तिसऱ्या पद्धतीचं कोणतं होतं की घरदार सोडायचं नाही. तुम्ही घरातल्या सगळ्या गोष्टी बद्दलची आसक्ती सोडून द्यायची. म्हणजे त्याबद्दलचं आपण म्हणजे जसं होतं एखादी म्हातारा त्याला घरामध्ये लक्ष देऊ नको तू आपला
थोडं काही म्हणजे एक भोजन घ्या आणि चुपचाप राहा असं आपण करतो. तशा पद्धतीने त्यांनी हे तिची व्यवस्था करून टाकलेली होती. त्याच्यानंतर शेवटी व्यवस्था होती. शेवटी व्यवस्थेला है ना, तर त्याच्या पद्धतीने चौथं व्यवस्था म्हणजे जे आश्रम होतं त्याला माणसाच्या ईश्वराचा शोध घेणे व त्याच्यात विलीन होण्याचा सामर्थ्य होणे अशा पद्धतीने चौथा भाग काय सांगितला गेला होता की माणसाने काय केलं पाहिजे, ईश्वराचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विलीन झालं पाहिजे. अशा पद्धतीने 4 आश्रम होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्गाला होते है ना, म्हणजे हे जे आश्रम सांगितले गेले होते या आश्रमाचे 3 वर्गाच्या पुरुषांना घेता येत होते. आश्रम शूद्र व स्त्रियांना यासाठी होते. 4 आश्रमामध्ये फक्त तो दुसरा आश्रम आहे गृहस्थाचा हा सोडल्यानंतर जे 3 आश्रम आहे हे 3 आश्रम कोणाला 3 वर्गासाठी होते. शूद्र आणि स्त्रिया याच्यासाठी हे 3 आश्रम नव्हते. चौथा आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्जित होता. तर अशा पद्धतीने 14 आश्रम आहे जो संन्यासीचा तो सुद्धा काय आहे वर्जित. आणि चातुर्वर्ण्याची अशी होती की त्याला दिव्य समाज रचना तिला चातुर्वर्ण्याचे नाव देण्यात आले. ब्राह्मणांना नियमाचा दिले होते आणि कुठलीही पडवाट किंवा उणीवा न ठेवता त्याला आदर्श होते. आता या चातुर्वर्ण्याला काय म्हणत होतं, आदर्श दिव्य अशी समाज रचना म्हटली आणि त्याच्यातून कोणालाही बाहेर पडता येणार नाही अशी व्यवस्था निर्माण केलेली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाचा चौथा सिद्धांत कर्मवाद आणि आत्म्याचा जन्म मरणाच्या फेऱ्याचा सिद्धांत तो एक भाग होता. तर अशा पद्धतीने आता ब्राह्मणाचा पुन्हा एक चौथा सिद्धांत होता कोणता, कर्मवादाचा आणि आत्म्याच्या जन्म मरणाच्या फेऱ्या. अशा पद्धतीने ब्राह्मणाचा कर्मवाद तत्वज्ञान होतं. पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देवात प्रवेश करतो तेव्हा तो कुठं जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे वयाचे म्हणजे तो त्याच्या कर्मावर अवलंबून असतो. म्हणजे अशा पद्धतीने कर्माचा सिद्धांत तिथं सांगितला आहे. जो माणूस मरण पावल्यानंतर त्यांना जर कोणी प्रश्न विचारला तर त्यांना मरण पावल्यानंतर त्याचा आत्मा कुठं जातो असं जर त्यांना विचारलं तर ते सांगायचं तर त्यांनी मागच्या जन्मात जे काही कर्म केलं आहे त्या कर्मानुसार त्यांना तिथं जन्म होईल. अशा पद्धतीचे कर्मावर त्यांनी सांगितलं. ब्राह्मणी तत्वज्ञानाचा पहिला सिद्धांत बुद्धाचा तीव्र विरोध होता. ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिला सिद्धांताला बुद्धाचा काय होता, विरोध होता. म्हणजे जे पहिला सिद्धांत त्याने सांगितला त्याला काय होता, विरोध होता. कोणता पहिला सिद्धांत, पहिला सिद्धांत कोणता ब्राह्मणी जे म्हणजे ब्राह्मण साहित्य आहे काय आहे, प्राचीन आहे आणि ते सत्य आहे अशा पद्धतीचा जो सिद्धांत होता याचा पद्धतीने पहिल्या सिद्धांताला काय केला, विरोधच होता. आता वेद हे लक्षणिक आहे व त्याचा अधिकारवादातील आहे त्याचे म्हणणे भगवान बुद्धाने नाकबूल केले. अशा पद्धतीने वेदाला काय केलं नाही, नाकारलेलं आहे आणि त्याचा अधिकाराला सुद्धा काय केलं नाही, भगवान बुद्धाने नाकारले. त्याच्यामध्ये निर्दोषवादातील असे काही त्यांनी नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासण्याचे विचार करण्यास प्रयत्न असावा. म्हणजे इथं भगवान बुद्धाने सांगितलं आहे कोणतीही गोष्ट सत्य मानण्यापूर्वी तिचा विचार करावा किंवा त्याला आधार असला पाहिजे. पूर्ण विचारासाठी कोणतीही गोष्ट कायमसारखी कधीच राहणार नाही, तिच्यामध्ये बदल असतो. अशा पद्धतीने तिला काय असलं पाहिजे, फेर विचार करता आला पाहिजे, पुन्हा तपासणी करता आली पाहिजे. आणि वेदासाठी पूर्ण तपासणी करता येत नाही. वेद सत्य आहे असं मानून चाललं पाहिजे. त्याला कोणीही म्हणजे आता म्हणजे पुन्हा विचार करण्यासाठी किंवा प्रश्न निर्माण करू असं सांगितलं गेलं नाही. म्हणून भगवान बुद्धाने काय म्हणलं नाही की अशा पद्धतीने त्याला आधार नाही आहे, म्हणजे त्याला विचारता करता येत नाही, त्याला तर्क करता येत नाही, ते विचार करता येत नाही, त्याला काही सत्य मानता येत नाही. माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते स्वातंत्र्य सर्वात महत्वाची व आवश्यक बाब आहे आणि सत्य शोधून काढण्यासाठी विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग अशी आवश्यक आहे. तर इथं भगवान बुद्धाने काय म्हटलं नाही, स्वतंत्र असलं पाहिजे. सत्य शोधण्यासाठी स्वतंत्र नसेल तर तो माणूस सत्य शोधू शकत नाही. म्हणून स्वातंत्र्य हे खरी महत्वाचे बाब आहे. म्हणजे माणसाला स्वातंत्र्याची काय आहे, महत्व आहे. म्हणून त्याला स्वातंत्र्य असेल तर तो सत्य शोधून काढतो.
स्वतंत्रच नसेल तर तत्व तरुण काढता येणार नाही. म्हणून विचार स्वातंत्र्य हा त्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून वेद अपुरुषी आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला पूर्णपणे नकार देणे. म्हणजे वेदाला अपौरुषी असं जर मानलं तर विचार स्वातंत्र्य अजिबात नाकारावा लागते. म्हणजे त्याला विचार स्वातंत्र्य राहणार नाही. वेदाला जर अपौरुषी मानतात तर विचार स्वातंत्र्य त्याला राहणार नाही. समजलं याचा अर्थ? वेद अपौरुषी यात म्हणजे काय? अपौरुषी म्हणजे काय नाही समजलं? अपौरुषी म्हणजे त्याने मानवाने निर्माण केलेले नाही, ईश्वराने निर्माण केले असा त्याचा है ना. तर या कारणास्तव ब्राह्मी तत्वज्ञान सिद्धांत भगवान बुद्धाने दोषात वाटला. ब्राह्मी तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत त्याच्या तितकाच विरोधक होता. यज्ञामध्ये काही तत्व त्यांना मान्य असल्याचे त्यांना मान्य होते. आता दुसरा तत्व म्हणजे वेदा ब्राह्मी सिद्धांताचा दुसरा तत्व हे सिद्धांताला मान्य नव्हता. कोणता? वेदामध्ये जे यज्ञ करण्याचं सांगितलं होतं हे यज्ञ कर्तृत्व काय आहे बुद्धांना मान्य नव्हतं. पण पूर्णच वेद भगवान बुद्धाने मान्य होते की नव्हते? यज्ञ भगवान बुद्धाला मान्य होते की नाही? भगवान बुद्धाला यज्ञ मान्य होते की नव्हते का? किती चांगला तुम्ही नव्हते. तर भगवान बुद्धाने यज्ञाला नकारलं नाही. तर भगवान बुद्ध इथं म्हणतात खरा यज्ञ कोणता आणि खोटा यज्ञ कोणता हा आपल्याला समजला पाहिजे. इथं काय म्हणताय? परंतु असल्याचे त्यांना मान्य होतं. परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. म्हणजे खरा यज्ञ कोणता आणि खोटा यज्ञ कोणता हा काय केला नाही? सिद्धार्थाने भेद केला. आता यज्ञ म्हणजे तो यज्ञ आहे, आपण ते हवन पूर्ण करू केलं नाही अशा पद्धती. तर दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा काय आहे? खरा यज्ञ आहे. म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःचा त्याग करणे काय आहे? खरा यज्ञ. एखाद्या पशुची बळी घेऊन एखाद्या ईश्वराला प्रसन्न करणे हा खोटा यज्ञ होय. म्हणजे एखाद्या पशुच्या बळी देऊन एखाद्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी हा केला नाही खरा यज्ञ. खरा यज्ञ कशाला म्हटलं नाही? दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःचा त्याग करणे हा काय आहे? खरा यज्ञ अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ब्राह्मण यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशुचे बळी देऊन यज्ञ केले जात असत. अशा यज्ञाला खोटा यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले असतील तर ते त्यांना मान्य नव्हते. तर कोणत्या यज्ञाला मान्य नव्हत आहे? हे खोटे यज्ञ आहेत अशा पद्धतीचे. आता यज्ञाविरोधात लोक असलेले ब्राह्मणांना उपासक करून आता पशुचा बळी घेऊन आता जे काही यज्ञ करणारे लोक होते तर त्याचे काही लोक उपासक काय म्हणतात उपहास करायचे. तर त्यांना असे म्हणायचं की यज्ञामध्ये पशुला बळी देऊन जर स्वर्ग भेटत आहे तर डायरेक्ट तुम्ही आपल्या वडिलांना माता पित्याला स्वर्ग म्हणजे बळी द्या यज्ञामध्ये, तर डायरेक्ट तुम्हाला सर्व काय होईल? स्वर्ग भेटेल. अशा पद्धतीने त्याचा वाद करायचे होते. म्हणून भगवान बुद्धाच्या अशा पद्धतीची त्याच्याशी सहमत नव्हते. या सिद्धांताचा भगवान बुद्धाने जितका तिरस्कार वाढला होता तितका चातुर्वर्ण्याचा सिद्धांत सुद्धा भगवान बुद्धाने नापसंत. म्हणजे हा चातुर्वर्ण्याचा सिद्धांत भगवान बुद्धाने केला नाकारला. काय नाकारला? कारण चातुर्वर्ण्याने जे काही समाज रचना नैसर्गिक रचना आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ते साचे वाटले. म्हणजे जे काही ब्राह्मणी संस्था वाटते ते नैसर्गिक समाज रचना त्यांना वाटली नाही. तिच्याबद्दल वर्गरचना आणि दुर्मिळ प्रकारची अशा पद्धती त्यांना दिसली आणि वर्गात मतलबानुसार तयार केलेली रचना मोकळा आणि स्वातंत्र्य त्यांना स्वतंत्र दिलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना स्वतंत्रता मिळाली नव्हती. ब्राह्मणाच्या चातुर्वर्ण्याचा हा कधीही न बदलणारा नियम होता. चातुर्वर्ण्यामध्ये न बदलणारे नियम होते. अशा पद्धतीने जो व्यक्ती ब्राह्मणामध्ये राहिला तर ब्राह्मणात राहील, क्षत्रियामध्ये राहिला क्षत्रियात राहील, शूद्रामध्ये राहिला शूद्रामध्येच राहील. अशा पद्धतीने न बदलणारी ही व्यवस्था होती. यामुळे त्यांना जो व्यक्ती त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्येच राहील. बरेचशा त्याच्यामध्ये किती चांगले गुण असले तर त्या गुणाला व्हॅल्यू राहणार नाही. अशा पद्धतीने त्यांना ते योग्य समजले. आणि विषमतेच्या अशा पद्धतीच्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये चातुर्वर्णामध्ये वर्गावर्गामध्ये विषमता निर्माण करून टाकली होती आणि ह्या विषमतेला भगवान बुद्धाचा काय होता? विरोध. त्याच्यानंतर ब्राह्मणी धर्माचे विषमतेचे जे विषमता निर्माण केलेली होती
आता समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि वर्गातील विषमता नष्ट करण्यासाठी हा जो सिद्धांत आहे भगवान बुद्धाने हा फोडून टाकला. अशा पद्धतीने वर्गाचा जो सिद्धांत आहे आता 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केलेले गेले होते. आता या व्यवसायाचे सुद्धा स्वातंत्र्य करताना त्यांना स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा होतं चातुर्वर्ण्यामध्ये. म्हणून जन्माने जे काही जन्मले ते त्याच्यामध्ये राहतं. म्हणून या नियमाने म्हणून चातुर्वर्ण्याच्या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर भगवान बुद्धाने अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माची ज्यात सात्विक पायावर समाज उभारली असलेला तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने जो चातुर्वर्ण आहे एक प्रकारचा चुकीचा आहे. आणि त्यांना हे स्पष्टपणे दिसले की चातुर्वर्णाने सर्वांच्या हित सहभागी लक्ष न देता त्यांना फक्त स्वतःच्या कल्याणाकडे लक्ष केल्याचे दिसते. फक्त मूढभर लोकांचे त्यांना स्वार्थासाठी हे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केलेले बुद्धांना दिसून आले. म्हणून दुर्लभाला दंड करण्यासाठी पिरवणूक करण्यासाठी आणि पूर्णपणे जास्त बनवण्यासाठी ही योजना त्यांची होती हे बुद्धांना आढळून आले. म्हणून बंड करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे त्याच्यामध्ये नाकारली गेली होती आणि कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते. म्हणजे बुद्धाचे म्हणून मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता आणि दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता. आणि कारण पूर्वजन्मातील कर्मामुळे या जन्मात त्याची दुःखी अस्तित्वात ठेवलेली आली आहे असं त्याच्या मनामध्ये होता. म्हणून अशा पद्धतीने ब्राह्मी तत्वज्ञानाचे त्याने माणुसकी पार नष्ट करून टाकलेली होती. म्हणजे अशा पद्धतीने ब्राह्मी तत्वज्ञानाने माणुसकी नष्ट करून टाकलेली होती. आता त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गाच्या समाजाला व्यवस्थित बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. कारण त्यांना काय केलं होतं धार्मिक दृष्टीने त्याला अशा पद्धतीने करून टाकलं होतं, गुलाम करून टाकलं होतं. तर त्यांना बंड करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये नव्हतं. कारण कर्माचा सिद्धांत आत्म्याचा सिद्धांत त्याच्यावरती एवढा प्रभाव करून टाकला होता तर त्यांना बंड केलं. म्हणून विद्यार्जन करण्याचा हक्क त्यांना नाकारण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यावर लागलेल्या अज्ञानामुळे आपली ही अवस्था झाली होती. म्हणजे शूद्र आणि स्त्रिया ज्या आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. तर त्यांना शिक्षणच नाही, ते अज्ञानी झाले आणि अज्ञानी झाल्यामुळे त्यांना 3 अवस्थामध्ये पुन्हा जरावं लागलं. तर ब्राह्मी धर्माने त्याचे जीवन अर्थशून्य करून टाकलं. त्यांना समजले नव्हते की या ब्राह्मी तत्वाविरुद्ध बंड करण्याऐवजी उलट ते त्याचे काय झाले म्हणजे अशा पद्धतीने काय झाले की त्यांना शिक्षण नाही, शिक्षणामध्ये अज्ञानी राहिलं म्हणून त्यांना बंद करता आलं नाही. उलट ते त्यांचे काय झाले भक्त झाले. म्हणजे ब्राह्मी तत्वज्ञान सांगितलेलं तर शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय होता. परंतु शूद्रांना शस्त्र घालण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता आणि ब्राह्मी धर्माच्या वचनासाठी स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान, भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य याच्या कष्टाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा पद्धतीने काय केलं होतं शूद्रांना एक पद्धतीने गुलाम बनवून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून अशा पद्धतीने त्यांना बंद करता येत नव्हतं आणि ते गुलाम होते. अशा समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणाली समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहित होते. ती फक्त नष्ट करून टाकणे हे शक्य होते. अशा पद्धतीने ही ब्राह्मी व्यवस्था चातुर्वर्ण्य व्यवस्था ही तिला काय आहे तिला ईश्वरी व्यवस्था करून टाकली म्हणून तिला काय बदल करता येत नाही. ईश्वराने सांगितलेल्या गोष्टीला बदल करता येत नाही अशा पद्धतीने म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं ना ती व्यवस्था नष्ट करून टाकली पाहिजे. या कारणासाठी खऱ्या जीवनाचा विरोध म्हणून ब्राह्मी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केला. अशा पद्धतीने ब्राह्मी तत्वज्ञानाचं काय केलं अमान्य करून टाकलं. आता उपनिषद आणि त्याची शिकवण. आता जसं ब्राह्मी सिद्धांत काय तसं उपनिषद आहे ना. आता या उपनिषदामध्ये वाङ्मयाचे हे ग्रंथ आहेत. आता हे उपनिषद काय आहे ब्राह्मण लोकांचे काय आहेत वाङ्मयात म्हणजे ग्रंथ आहेत आणि हे वेदाचा भाग नव्हे तर कोणत्याही धार्मिक कायदा यात सांगितला नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे कोणते वेदापासून वेगळे असे असून उपनिषद हा धार्मिक वाङ्मयाचा एक भाग आहे. उपनिषदेची संख्या बरीच आहे. त्यातील काही महत्वाची आहेत काही मुळीच महत्वाची नाही. आता काही उपनिषद काही कोणते महत्वाचे आहेत ना काही महत्वाचे नाही. त्यापैकी काही उपनिषद वेद सिद्धांती ब्राह्मी पुरोहित याच्या विरुद्ध असल्याविरुद्ध बद्दल घडली जातात. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे काही उपनिषद होते काही वेदाचे समर्थन करतात
ब्राह्मणाचं समर्थन करतात आणि काही त्याचे विरोधातही आहे. म्हणजे दोन्ही बाजूचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने काही ब्राह्मण समर्थकही आहेत आणि ब्राह्मण विरोधकही उपनिषद आहेत. या वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या याचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचे एकमत आहे. आता वैदिक अभ्यास करणे म्हणजे काय की जे अज्ञान आणि अविद्या याचा अभ्यास म्हणजे काय वैदिक अभ्यास. 4 वेद आणि वैदिक शास्त्र याचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत आहे. आता जे 4 वेद आहेत त्या वैदिक शास्त्रे आहेत त्याचे ज्ञान हलक्या दर्जाचे होय. वेद हे ईश्वर निमित्त आहे हे अमान्य करण्यात त्याचे एकमत होते. आता बरेचसे जे काही लोक होते उपनिषदातले त्यांनी वेद हे ईश्वरी आहे हे अमान्य केले होते. यज्ञ व त्याचे फळ औदेची आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दीक्षा या ब्राह्मणी तत्वज्ञानातही विरोध गोष्टी शिकवण्यात आलेल्या सामर्थ्य नाकारण्यात प्रापित्यांना सर्वांची हिंमत होते. म्हणजे आता त्यात काही उपनिषदाचे काही लोक होतं की जे ब्राह्मणी लोक यज्ञ करतात त्यांना दान दक्षिणा करतात आणि या दान दक्षिणा करण्यापासून त्यांनी आपल्या धर्माला टिकून आहे अशा पद्धतीच्या गोष्टीला सुद्धा काही विरोध करणारे सुद्धा काही लोकांचं एकमत होतं. तथापि उपनिषदाचा हा काय मुख्य विषय नव्हता. तर अशा पद्धतीने काही उपनिषद काही विरोध करणारे होते. ब्राह्मणीचा यज्ञ करायला किंवा दान दक्षिणा करणारा विरोध होता. तरी हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म आणि आत्मा याच्यावर केंद्रित. आता याचा मुख्य भाग कोणता आहे उपनिषदेचा ब्रह्म आणि आत्मा याच्यावर हा काय उपनिषदाने जास्त भर ठेवलेला आहे. म्हणून विश्वाला बंधन ठेवणारे ब्रह्म हा सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने पार आत्म्याचे ज्ञान शिकवून घेण्यात आत्म्याची मुक्ती आहे. म्हणजे अशा पद्धतीने केला नाही हा जो ब्रह्म आहे हा पूर्ण विश्वाला काय करते बंधना करून ठेवतो. म्हणून आपल्याला आत्म्याची मुक्ती करून घेतली पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं. म्हणून आत्म्याचं ज्ञान आत्म्याला मुक्ती करणे. आता उपनिषदाचा मुख्य सिद्धांत असा आहे की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्म होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. म्हणजे काय म्हणतात आहे की ब्रह्म आणि आत्मा हे दोनही काही एकच आहे. पण आता हा जो आत्मा आहे या गुंतागुंतीत फसल्यामुळे त्याला अजून ब्रह्म आहे त्याला समजत नाही. म्हणून त्याला यातून मुक्त केलं पाहिजे अशा पद्धती आहे. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की ब्रह्म हे सत्य आहे काय. उपनिषदाचे सिद्धांत मान्य करावे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. आता आहे ब्रह्म सत्य आहे काय हा प्रश्न केलाय. ब्रह्म सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. म्हणून उपनिषदाचे म्हणणे त्याने मान्य केलेले नाही. म्हणजे ब्रह्म सत्य आहे हे उपनिषदाने सांगितले गेले पण या ब्रह्माला कोणताही पुरावा भेटला नाही. म्हणून बुद्धाने उपनिषद काय नाकारले म्हणजे ब्रह्माला नाकारले. आता त्याच्यानंतर उपनिषद कर्त्याच्या विषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही तर प्रश्न विचारले गेले. अशा प्रकारचे प्रश्न यज्ञवल्क्य सारख्या महत्व विचारण्यात आले होते की बृहदत्ता कोकणीत यज्ञवाल्याच्या महत्वाची कामगिरी बजावते. आता त्या काळामध्ये यज्ञवाल्य नावाचा एक महल होऊन गेला. त्या वर्षाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. तर त्याला प्रश्न विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय. आता याच्यावरती त्याने प्रश्न विचारल्यानंतर त्याने उत्तर केलं नेती म्हणजे याचा अर्थ मला काही माहित नाही. हा जो ऋषी होता एवढा प्रवेश होता उपनिषदाचा प्रकरण होता पण याला जेव्हा प्रश्न विचारला की तुम्हाला ब्रह्म म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय हे विचारलं तर त्याने एवढंच सांगितलं की मला काय माहित नाही. म्हणून ज्याच्याविषयी तुम्हाला काहीच माहित नाही ते सत्य असे कसे समजू शकणार आहे नाही असा बुद्धाला प्रश्न होता. म्हणून उपनिषदाचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारित असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण आलेली नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या काळातले जेवढे काही होते काही नाही ते सगळं साहित्य किंवा ऋषीचे जे काही कल्पना होत्या त्या सगळ्या बुद्धाने काय केल्या नाकारल्या. अशा पद्धतीने इथं सांगितलं गेलेलं आहे. आता इथं महत्वाचा प्रश्न होता भगवान बुद्धाच्या अगोदर वेद उपनिषद किंवा वैदिक काळ होता की नव्हता. होता की नव्हता. क्रांती आणि प्रतिक्रांती कशासाठी वाटलं. क्रांती आणि प्रतिक्रांती कशासाठी वाटलं होतं. हेच तुझं ना हातच्या भागामध्ये जे वाचलं होतं ना
तेच त्या पुस्तकात होतं. आणि बाबासाहेबांनी तिथं लिहिलेलं होतं ते सर्व जे काही आहे बुद्धाच्या नंतरचं आहे. आहे की नाही, क्रांती आणि प्रतिक्रांती लिहिलेली आहे. पण आता इथं पुस्तकामध्ये ते बुद्धाच्या पूर्वकाळी सांगितले गेले. मग आता माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला का पाहिजे की नाही पाहिजे? अरे मग आता हे बुद्धाच्या पूर्वी आहे, तर मग बुद्धाच्या तिथं सांगितलं, बुद्धाच्या नंतर सांगितलं आहे. मग आता कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे, कोणती गोष्ट पकडायला पाहिजे? बरं, हे सांगण्याचं काय कारण आहे? बाबासाहेबांनी हे जे वेद आहे, ऋषी आहे किंवा जे उपनिषद आहे, हे सांगण्याचं काय कारण आहे? बुद्ध आणि त्या धर्मग्रंथामध्ये सांगण्याचं काय कारण आहे? माहित पडलं कोणाला? नाही समजलं नाही ना. तर इथं हे जे सांगितलं गेलं नाही, वेद पुराण हे काय सांगितलं गेलं नाही, तर इथं काय करून आहे की खूप मोठा भ्रम पसरवून ठेवलेला. कोणता भ्रम करून ठेवलेला आहे की बुद्ध हे नंतरचे आहेत, वेद पुराणे आहेत, संस्कृत पुराणे आहेत आणि सगळ्या गोष्टी जे काही आहे ऋषी विषय आहे ते सगळे पुराण अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. आणि वस्तुस्थिती पाहता ते नंतरची आहे. पण लोकांच्या मनावरती एवढा पुरा पडलेला आहे की सर्वजण असे म्हणायला तयार आहे की हे बुद्ध नंतरचे आहे आणि जे काही वेद पुराण विधान आहे काय अगोदरचे. तर अशा पद्धतीची परंपरा आहे. पण अशा पद्धतीची परंपरा असल्यामुळे बाबासाहेबांनी इथं सांगितलं गेलं नाही, कारण प्रत्येक साहित्यामध्ये काही ना काही लिहिलेलं आहे. कारण हे बरेचसे साहित्य नंतरच्या काळात लिहिले गेले, बुद्धाच्या काळामध्ये बरेचसे साहित्य लिहिले गेले नाही, बरेचसे साहित्य नंतरच्या काळात लिहिले गेले आणि त्या साहित्यामध्ये असं हळवण्याचा उल्लेख दाखवला गेला आहे की हे जे वेद पुराण काही जे आहे हे सगळं प्राचीन आहे. अशा पद्धतीने दाखवल्या गेल्यामुळे लोकांच्या मनातून ते काढणं काय आहे कठीण आहे. म्हणून अशा पद्धतीने इथं सांगितलं गेलं काय वेद काय थोड्या प्रमाणात काही असेल कदाचित आहे ना, पण तेवढ्या प्रमाणात नाही जेवढ्या प्रमाणात लोक मानतात तेवढ्या प्रमाणात नाही. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मग काय केला, हे तर आपण सांगितलं तर सांगितलं, पण दुसरा आरोप बुद्धावरती टाकला. कोणता? की बुद्धाने जे काय शिकलं नाही ते वेद पुराणातून शिकून टाकले. बरोबर, असा आरोप केला. मग त्या आरोपाला सिद्ध करण्यासाठी मग काय सांगितलं पाहिजे? जर बुद्धाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये मिसळत नसेल, बुद्धाची शिकवण वेगळी आहे, तर अशा पद्धतीने तो त्यांना सांगितलं, पण ते तत्वज्ञान बुद्धाने स्वीकारलं नाही, उलट ते नकारलेलं आहे. कारण ते त्यांच्या दृष्टीनुसार त्यांच्या बुद्धिमत्तानुसार त्याच्या तत्वज्ञानामध्ये काही मिसळत नाही. अशा पद्धतीने इथं आपण हा बुद्धाच्या पूर्वकाळीचा इतिहास आपण पाहिला. म्हणजे पूर्वकालीन जे काही आहे ऋषी म्हणे जे काही आहे तत्व सांगितलेलं आहे, या तत्वातील बुद्धाचं काही देणं घेणं नाही. जसं 10 ऋषी जे सांगितलं गेलं आहे त्यांचं महत्व कोणतं आहे? फक्त ते पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, सृष्टी निर्माण कशी झाली हे सांगितलं गेलं. ते माणसाच्या दुःखातून काही देणे घेणं नाही. माणसाला जे सुख पाहिजे त्या सुखातून त्याला काही देणे घेणं नाही. पृथ्वी कशी उत्पन्न झाली, निसर्ग कसं उत्पन्न झालं हे पाहिल्याने माणसाला सुख भेटणार आहे काय? म्हणून ते तत्वज्ञान काय कामाचं नाही असं भगवान बुद्धांनी पहिल्यांदा दाखवलं. दुसरी गोष्ट अशा पद्धतीने जी समाज व्यवस्था बनवलेली ती समाज व्यवस्था समतेवर आधारित नाही आहे. उच्च नीचाची समता आहे, शिक्षणाचा अधिकार नाही आहे, कोणाला कोणाचे स्वातंत्र्य दिलेलं नाही अशा पद्धतीचे. म्हणून त्याच्यामध्ये तत्वज्ञान बुद्धाला पटत नाही म्हणून ते नाकारला गेला. ह्याच्यामध्ये सांगितलं गेलं. त्याच्यानंतर काही गोष्टी काल्पनिक आहेत त्यालाही सत्य म्हणून टाकलेलं आहे. मग त्या सत्य म्हटल्यानंतर त्या काल्पनिक गोष्टी सत्य आहेत तर त्याला काय आहे ते हे सुद्धा आपण ठरवता आलं पाहिजे. याच्यासाठी काय असलं पाहिजे? विचार स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि इथं जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, पुरातन ग्रंथ लिहिले आहेत त्याला ईश्वरी ग्रंथ म्हणून टाकलेले आहेत. आणि ईश्वरी ग्रंथ म्हटल्यानंतर त्याला स्वातंत्र्य नाही, तर त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे त्याला ते सत्य मानलं पाहिजे. म्हणून इथं भगवान बुद्धाने सांगितलं नाही तर सत्याला सुद्धा पुरावा लागतो आहे की नाही. अशा पद्धतीने जो सत्य आधारित नाही, वस्तुस्थितीत नाही, ज्याला काही आधार नाही त्याला सुद्धा ते सत्याचं प्रमाण मानत नाही. अशा पद्धतीचं इथं भगवान बुद्धाने ही तत्वज्ञान सांगितलं. अशा पद्धतीचा हा आजचा भाग आहे की जे काही भगवान बुद्धाच्या नावाने खोटा इतिहास सांगितला गेलाय, खोटं तत्वज्ञान सांगितलं आहे ते सुद्धा फोडणं इथं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने कुठलाही तत्वज्ञान स्वीकारलं नाही. फक्त कपिल नावाचा जो तत्वज्ञानी होता त्याच्या तत्वाचे काही सिद्धांत भगवान बुद्धाने शोधले आणि ते शोधल्यानंतर तेवढं फक्त घेतलं, महत्वाचा भाग घेतला, बाकी
सर्वात तत्वज्ञान होईल है ना. म्हणून त्या दिवशी प्रश्न विचारला की भगवान बुद्धाने एवढं सगळं 6 वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी काय केल्या. 6 वर्षापर्यंत ज्या गोष्टी केल्या ना, काय केलं, तप केलं, सगळं केलं. तर काय कशासाठी केलं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी पाहिला. अभ्यासच केलं नाही तर ते तपासून पाहण्याचं काम केलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या. पण कुठल्याही गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना सत्य मिळालं नाही. कुठल्याही गोष्टीला काही त्या फक्त काल्पनिक गोष्टी राहिल्या आणि काल्पनिक गोष्टीमुळे या पुण्या माणसाचं काही बदल होणार नाही. मग माणसाला जे दुःख आहे ते दुःखाचं नष्ट होण्याचा जो मार्ग आहे तो फक्त भगवान बुद्धाने शोधून काढला. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाने तो मार्ग सगळ्यांना सांगितला. बाकी सारख्या काल्पनिक गोष्टीला काही महत्व दिलेलं नाही. अशा पद्धतीचा आजचा भाग आपण इथं